मेष राशीच्या व्यक्तींसाठी 15 मे ते 29 मे 2026 हा काळ अत्यंत प्रभावशाली, भाग्योदय घडवणारा आणि जीवनात मोठा बदल घडवून आणणारा ठरण्याची शक्यता दिसत आहे. कारण या काळात शुक्र ग्रह स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याचवेळी सूर्य व बुध यांच्या युतीमुळे अत्यंत शुभ मानला जाणारा बुद्धादित्य राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात असा योग अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी मानला जातो. हा योग व्यक्तीच्या बुद्धिमत्ता, धन, मान सन्मान, समाजातील प्रतिष्ठा आणि जीवनातील स्थैर्य वाढवणारा मानला जातो. विशेष म्हणजे मेष राशीसाठी हा योग आर्थिक आणि मानसिक उन्नतीचा नवा अध्याय सुरू करणारा ठरू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून अनेक मेष राशीच्या व्यक्तींना सतत संघर्ष, मानसिक अस्थिरता, आर्थिक ताण किंवा नात्यांमधील गैरसमज यांचा सामना करावा लागतो. काही कामे वारंवार अडकत होती. कितीही मेहनत केली तरी अपेक्षित यश मिळत नव्हते. मनात सतत एक बेचैनी होती. पण आता ग्रहांची चाल बदलत आहे आणि नशीबही हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अचानक सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. जिथे आशा संपली होती तिथेच नवीन मार्ग सापडेल. शुक्र ग्रह हा सुख, वैभव, प्रेम, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची शक्ती अनेक पटीने वाढते. त्याचवेळी सूर्य आणि बुध यांची युती बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि समाजातील प्रभाव वाढवते. त्यामुळे या काळात मेष राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळी चमक दिसून येईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या शब्दांना महत्त्व दिले जाईल. अनेक लोक तुमच्या सल्ल्याचा आदर करतील. या काळात अचानक धनप्राप्तीचे संकेत आहेत. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या व्यवहारातून लाभ मिळेल. काहींना नवीन कामाची संधी मिळेल. विशेषतः जे लोक कला, सौंदर्य, दागिने, वस्त्र, संगीत, अभिनय, लेखन किंवा सर्जनशील क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक राहील. तुमच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळू शकते. मेषराशीच्या अनेक व्यक्तींना या काळात अचानक प्रसिद्धी मिळू शकते. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होऊ शकते जी पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. काही लोकांना नवीन ओळख, नवे संबंध आणि नवीन संपर्कातून मोठे फायदे मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगली संधी मिळू शकते. काहींना परदेशाशी संबंधित कामाची संधी मिळेल. सरकारी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनाही लाभाचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा राहील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्मरणशक्ती वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अचानक एखादी मोठी संधी येऊ शकते. शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ अत्यंत रोमॅन्टिक आणि भावनिक राहणार आहे. शुक्र ग्रहाच्या कृपेने नात्यांमध्ये गोडवा वाढेल. ज्या व्यक्तींच्या प्रेमसंबंधात अडथळे होते त्यांना आता दिलासा मिळेल. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते. तर विवाहित व्यक्तींसाठी घरातील वातावरण आनंदी राहील. जोडीदाराकडून प्रेम, आधार आणि समजूतदारपणा मिळेल. काही कुटुंबांमध्ये शुभ कार्याची संकेत आहेत. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच आकर्षकता निर्माण होईल. लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसेल. आत्मविश्वास वाढेल. ज्या गोष्टी पूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील. हा काळ स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा आहे. मात्र या सर्व शुभ परिणामांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अहंकार टाळा. सूर्याचा प्रभाव काही वेळा राग आणि हट्टीपणा वाढवू शकतो. त्यामुळे बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींशी वाद टाळा, कारण छोट्या गैरसमजातून मोठा तणाव निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर हा काळ बऱ्यापैकी चांगला राहील. मात्र उष्णतेमुळे थकवा, डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. पाण्याचे प्रमाण वाढवा आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमित प्रार्थना, ध्यान किंवा सूर्यनमस्कार लाभदायक ठरतील. या काळात काही मेष राशीच्या व्यक्तींना दैवी संकेत मिळू शकतात. अचानक एखादे स्वप्न, एखादी घटना किंवा योगायोग तुमच्या मनाला विचार करायला भाग पाडेल. अंतर्मन जे सांगेल त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण या काळात तुमची अंतर्ज्ञान शक्ती अधिक प्रभावी राहील. काही लोकांना जुन्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होताना दिसेल.
घर, जमीन, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित कामांमध्येही सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता आहे. काही लोक नवीन घर घेण्याचा विचार करतील. कुटुंबासाठी एखादी मोठी खरेदी होऊ शकते. घरात सुख समृद्धी वाढेल. 15 मे ते 29 मेचा हा काळ तुम्हाला एक नवी दिशा देणार आहे. आयुष्यातील अंधार मागे पडू लागेल आणि नवीन प्रकाश तुमच्या वाटेवर येऊ लागेल. या काळात तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल. अनेक दिवसांपासून बंद असलेले मार्ग अचानक खुले होतील. काही लोकांच्या आयुष्यात इतके मोठे सकारात्मक बदल घडतील की त्यांना स्वतःलाच विश्वास बसणार नाही. मेषराशीच्या व्यक्तीने या काळात फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, कारण ग्रहांची कृपा आता तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. हा काळ तुम्हाला फक्त यशच देणार नाही, तर आत्मविश्वास, समाधान आणि मनशांतीही देईल. जीवनात जे काही हरवले होते ते पुन्हा मिळण्याची संधी या काळात मिळू शकते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा काळ तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवणार आहे. त्यामुळे भीती सोडा, नकारात्मकता दूर करा आणि नव्या आशेने पुढे चाला, कारण नशिबाचे दरवाजे आता हळूहळू तुमच्यासाठी उघडत आहेत. मेषराशी, एकंदरीतच पाहता 15 मे ते 29 मे 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करणारा ठरू शकतो. ग्रहांची साथ, नशिबाची कृपा आणि तुमच्या कष्टांचे फळ या तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी तुमच्या आयुष्यात उतरू लागणार आहेत. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा आयुष्यात असे क्षण येतात की माणूस पूर्णपणे थकून जातो. कितीही प्रयत्न केले तरी मार्ग दिसत नाही. मनात भीती निर्माण होते, भविष्य अंधारलेले वाटते आणि स्वतःच्या क्षमतेवरही शंका येऊ लागते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो आणि सध्या तुमच्या आयुष्यात तोच प्रकाश प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. या काळात तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक संधीला ओळखा. काही वेळा नशीब अगदी शांतपणे आपल्या दारावर येऊन उभी राहते, पण आपण भीतीमुळे किंवा न्यूनगंडामुळे त्याला स्वीकारत नाही. आता मात्र स्वतःला कमी समजू नका. तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यातच आहे. ग्रहांची साथ फक्त त्यांनाच मिळते जे मनापासून प्रयत्न करतात. त्यामुळे कष्ट करण्याचे थांबवू नका. या दिवसात काही लोक तुमच्या आयुष्यात अचानक येतील. काही व्यक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवतील, तर काही लोक तुमची परीक्षा घेतील. पण कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक नातं शांतपणे समजून घ्या, कारण या काळात तुमची प्रगती पाहून काही लोकांना मत्सरही वाटू शकतो. त्यामुळे स्वतःची गुपित योजना किंवा आर्थिक गोष्टी प्रत्येकासमोर उघड करू नका. शांतपणे तुमचे काम करत राहा, कारण तुमचे यशच एक दिवस तुमच्या विरोधकांना उत्तर देईल. देवाने प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ निश्चित केलेली असते. काही लोकांना यश लवकर मिळते, काहींना उशिरा मिळते. पण ज्यांनी संघर्षातही स्वतःचा विश्वास जपला आहे त्यांना मिळणारे फळ खूप मोठे असते. मेषराशीच्या अनेक व्यक्तींनी गेल्या काही काळात खूप मानसिक ताण सहन केला आहे. काहींना आर्थिक समस्या होत्या, काहींना नात्यांमध्ये वेदना मिळाल्या, तर काहींना स्वतःच्या लोकांकडूनच दुर्लक्ष सहन करावे लागले. पण आता काळ बदलत आहे. तुमच्या आयुष्यातील थांबलेली गाडी आता पुन्हा वेगाने पुढे सरकू लागेल. जे लोक सतत तुमच्यावर शंका घेत होते तेच लोक आता तुमच्या यशाचे कौतुक करतील. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागेल. मनातील भीती कमी होईल. तुम्हाला स्वतःची खरी ताकद जाणवू लागेल. हा काळ फक्त पैसा आणि यश देणारा नाही, तर आत्मविश्वास परत देणारा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. देव प्रत्येकाला वेगवेगळ्या मार्गाने पुढे नेत असतो. काही वेळा उशीर मिळणारे यशच आयुष्यभर टिकणारे असते. त्यामुळे अधीर होऊ नका. शांतपणे पुढे चालत राहा. तुमच्या प्रत्येक पावलावर आता दैवी शक्तीची कृपा राहण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनात एखादी नवीन सुरुवात करण्याची इच्छा निर्माण होईल. काही लोक नवीन व्यवसाय करतील, काही नवीन नोकरीचा विचार करतील, तर काही लोक आयुष्य नव्याने जगण्याचा निर्णय घेतील. जे काही करा ते पूर्ण विश्वासाने करा, कारण ग्रहांची ऊर्जा आता तुमच्या बाजूने वाहू लागले आहे. तुमच्या घरातील वातावरणही हळूहळू बदलताना दिसेल. कुटुंबात आनंदाचे क्षण वाढतील. काही लोकांच्या घरी शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला सुखावून जाईल. आईवडिलांचे आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी फार महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घ्या. घरातील ज्येष्ठांचा आदर करा. प्रेमसंबंधांमध्येही आता स्पष्टता येईल. जे नातं खरे आहे ते अधिक मजबूत होईल आणि जे नातं फक्त दिखावा होते ते आपोआप दूर जाईल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दोष देऊ नका. काही वेळा आयुष्यातून चुकीची माणसे दूर जाणेही आवश्यक असते, कारण त्यानंतरच योग्य लोक आपल्या आयुष्यात प्रवेश करतात.
या काळात देवपूजा, मंत्रजप किंवा ध्यान यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. मनात सकारात्मक विचार ठेवा, कारण विचारांची शक्ती खूप मोठी असते. तुम्ही जसे विचार करता तसेच वातावरण तुमच्या भोवती तयार होऊ लागते. त्यामुळे भीती, नकारात्मकता आणि जुने दुःख मनातून हळूहळू दूर करा. शेवटी फक्त एवढेच सांगू शकते, स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. कारण हा काळ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून नवीन प्रकाश घेऊन येण्याची पूर्ण शक्यता दर्शवत आहे. नशिबाचे दरवाजे आता हळूहळू उघडत आहेत. त्यामुळे भीती नको, फक्त विश्वास ठेवा. जर तुम्हालाही वाटत असेल की येणारा काळ तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि यश घेऊन येणार आहे, तर मनापासून जय श्रीराम असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खास राशी भविष्यासोबत. धन्यवाद.